मुंबई मनपासाठी ठाकरेंच्या शिवसेनेच्या गटनोंदणीवेळी अनुपस्थित असलेल्या नवनिर्वाचित नगरसेविका डॉक्टर सरिता म्हस्के मध्यरात्री पुन्हा पक्षाच्या संपर्कामध्ये आल्यात। काल दिवसभर त्यांना पक्षाकडून संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू होता आणि त्यानंतर मध्यरात्री ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांच्या निवासस्थानी त्या दाखल झालेल्या आहेत। मुंबईतील प्रभाग क्रमांक 157 मधून डॉक्टर सरिता म्हस्के या ठाकरेंच्या शिवसेनेच्या तिकिटावरती निवडून आल्या होत्या, मात्र त्यानंतर नॉट रिचेबल झाल्या। त्या शिंदेंच्या शिवसेनेच्या संपर्कामध्ये असल्याची चर्चा सुरू झाली। आता त्या पुन्हा पक्षाच्या संपर्कामध्ये आलेल्या आहेत। दरम्यान नेमकं काय घडलं होतं याचं स्पष्टीकरण त्या स्वतःच देणार आहेत। काल गटनोंदणीवेळी सरिता म्हस्के या अनुपस्थित होत्या आणि त्यामुळे त्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा होती। आणि याच संदर्भामध्ये अपडेट देतात आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले। निलेश, सरिता म्हस्के पुन्हा एकदा ठाकरेंच्या संपर्कामध्ये आलेले आहेत, नेमकं काय घडलेलं होतं, त्यांनी काय स्पष्टीकरण दिलंय? यामिनी आताच्या घडीची ही मोठी बातमी म्हणावी लागेल। ठाकरेंचे 65 नगरसेवक आहेत। काल गट नोंदणी कोकण भवन नवी मुंबई इथे करण्यात आली, मात्र त्यावेळेस एक नगरसेविका अब्सेंट असल्याचं पाहायला मिळालं। चांदिवलीतल्या 157 वॉर्डच्या ह्या नगरसेविका आहेत डॉक्टर सरिता म्हस्के। या एकनाथ शिंदेच्या गळाला लागल्या अशा पद्धतीची जोरदार चर्चा सुरू झाली होती आणि किंबहुना कुठेतरी त्यावर शिक्कामोर्तब होणार अशा पद्धतीची शक्यता होती। मात्र ठाकरेंकडून सातत्यानं सांगण्यात येत होतं आज नाही तर उद्या म्हस्के आमच्या सोबत असतील आणि त्यानुसार आता ही मोठी घडामोड घडलेली आहे। मिलिंद नार्वेकर यांच्या घरी डॉक्टर सरिता म्हस्के आहेत। ज्या पद्धतीनं त्यांच्या बाबतीमध्ये काही गोष्टी घडलेल्या आहेत त्या संदर्भात कदाचित आजच एक मोठी पत्रकार परिषद देखील होण्याची शक्यता आहे आणि त्या पत्रकार परिषदेतून जे खुलासे आहेत त्या सरिता म्हस्के करतील। त्यांच्या बाबतीत नेमकं काय झालं होतं, कुणी त्यांना या ठिकाणाहून येण्यासाठी थांबवलं होतं, नेमकं काय काय घडामोडी दिवसभरामध्ये काल घडल्या होत्या या सगळ्या विषयासंदर्भात पत्रकार परिषद होण्याची देखील दाट शक्यता आहे। सध्या तरी बरोबर आहे, परंतु निलेश नेमकं काय झालेलं होतं, त्या आतापर्यंत नेमक्या कुठे गेलेल्या होत्या या संदर्भामध्ये काही माहिती कळू शकली आहे? स्थानिकचे जे आमदार आहेत दिलीप लांडे यांच्याकडून कुठेतरी त्यांना जे आहे ते थांबवण्यात आलं होतं आणि त्यांना शिंदेसोबत राहावं यासाठी प्रयत्न केले जात होते। मात्र कुठेतरी या सगळ्या विषयासंदर्भामध्ये सरिता म्हस्के यांना भूमिका स्पष्ट केली आणि त्यांचे पती आणि त्या स्वतः काल ठाकरेंच्या संपर्कात आल्याचं आता बाब समोर आलेले आहेत। पहाटे 3:30 ते 4 वाजता दोघंही पती पत्नी मिलिंद नार्वेकर यांच्या निवासस्थानी होते। त्या संदर्भातला आता फुटेज देखील समोर आले, फोटो आणि व्हिडिओ देखील आपल्याला समोर आल्याचं दिसतंय आणि सध्या सरिता म्हस्के ठाकरेंसोबत आहेत। आज कदाचित गट नोंदणीसाठी त्यांची जी नोंदणी राहिलेली आहे त्यासाठी त्या कदाचित नवी मुंबईला कोकण भवनला जाऊ शकतात बेलापूरला आणि त्यानंतर जे 65 नगरसेवक ठाकरेंचे आहेत त्याच्यावर आता कुठेतरी शिक्कामोर्तब होत आहे। एक नगरसेवक नसल्यामुळे काल मोठ्या प्रमाणामध्ये ठाकरेंवर एक नाचक्की उडवली होती की आपल्या एक नगरसेवक नाहीये जो शिंदेच्या गळाला लागलेला आहे आणि शिंदेकडून नक्कीच त्यामुळे आता सरिता म्हस्के या पुन्हा ठाकरे गटाच्या संपर्कामध्ये आलेल्या आहेत। त्या नेमकं काय स्पष्टीकरण देतात या सगळ्याच प्रकारावरती हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद निलेश या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.